ज्या पद्धतीने माननीय उद्धवजींनी अमित शहाच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलेली आहेत, माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलेली आहेत, मला तरी वाटत नाही, कारण भाजप हा अतिशय स्वाभिमानी पक्ष आहे. भाजपच्या आज वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये अॅनाकोंडा म्हणून उल्लेख करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच भाजप सोबत घेणार आहे, आमचं असं माझं तरी मत आहे. आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्यापैकी तरी कोणीही माघार घेणारातलं नाही. आणि एक मात्र निश्चय आम्ही नक्कीच केलेला आहे की मंडणगड तालुक्यामध्ये सगळ्या जागा, चारही पंचायत समिती आणि दोन्ही जिल्हा परिषदच्या जागा आम्ही ह्यावेळेला 100% जिंकतोय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला आम्हाला दिला जो प्रतिसाद होता त्यापेक्षाही चांगला प्रतिसाद आज आम्हाला प्रत्येक गावाकडनं मिळतोय. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळेस नक्कीच लक्षात येईल की मंडणगड तालुक्याची जनता ही शिवसेनेसोबत आहे. सकाळी नाही, बघा, अजितदादांनी कुठल्या पक्षात राहावं, कुठल्या आघाडीमध्ये जावं, कुठल्या आघाडीमधनं बाहेर पडावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. आणि जर का अजितदादांच्या मनामध्ये काय आहे हे संजय राऊतांना कळत असेल तर मग त्यांना कदाचित दिव्यदृष्टी प्राप्त असंच म्हणावं लागेल. म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये मी जास्त काय म्हणणार नाही. फक्त आज माननीय अजितदादा हे महायुतीचे एक प्रमुख नेते म्हणून आहेत आणि अनेक निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील काही महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी आम्ही एकत्र देखील लढलेलो आहोत. त्यामुळे कुठल्या पक्षाने कुठे राहावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी टीका करणं, टोमणे मारणं एवढंच फक्त त्यांचं सकाळी 9 वाजता उठून काम असतं. आमच्याकडे विकास कामांचं ध्येय आहे, आमचं विजन हे विकास कामांचं आहे. शिवाय आपण उत्तर देत राहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. मी यावरच सांगितलं होतं की युती व्हावी असे माझे प्रयत्न कालही होते, आजही आहेत. परंतु युती करावी न करावी हा शेवटी निर्णय भाजपचा असताना त्यांच्याकडनं अजूनपर्यंत तरी मला कुठलाही प्रतिसाद नाही. आणि म्हणून शेवटी नाईलाजाने शिवसेना पक्षाची ताकद ही कोकणामध्ये नेहमी जास्त राहिलेली आहे आणि हा आमचा बालेकिल्ला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. सगळ्या आम्ही, आणि हे मी अतिशयोक्ती करत नाहीये, जे काही वातावरण आम्हाला प्रत्येक गावामध्ये जाणवतंय आणि जनतेकडनं जो काही प्रतिसाद मिळतोय, हजारो कोटीची विकास कामं आज आम्ही गावागावामध्ये आम्ही केलेली आहेत. त्यामुळे दापोली, खंड, मंडणगड या तिन्ही तालुक्यामधील जवळपास सगळ्याच पंचायत समित्या, सगळ्या जिल्हा परिषद आम्ही जिंकतोय. आणि हे मी पुन्हा सांगतोय, अतिशयोक्ती नाही. माननीय रामदासभाई ज्यावेळेला इथे खेड मतदारसंघाचे नेतृत्व करत होते त्यावेळेस अशीच परिस्थिती असायची, सगळ्या सीटा हे ते निवडून यायचे आणि सगळे लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे असेल, तर त्याचीच पुनरावृत्ती नक्कीच आपल्या दापोली मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद.